महाराज 35,000चं घोडदळ आहे पेडगावात. आणि बरं का सरसेनापती, आपल्या रक्ताचे पाठ रायगडाच्या पायथ्यापर्यंत येतील. जर लढाई झाली तर पाठवातील ना. म्हणजे बहादूर उतावीळ नवरा आहे. लग्नाचा विषय काढायचा अवकाश की तो गुडघ्याला बाशिंग बांधणार. नेमकं काय आहे काय तुमच्या मनात हंबीरराव? बोला हंबीरराव. निसंकोच बोला. महाराज सरसेनापती म्हणून माझी ही पहिलीच मोहीम आहे. नव्या दमाच्या तरुण पोरांना घेऊन आखतो. म्हणजे आपल्या महालोजीचा संताजी आहे, यसाजीचा कृष्णाजी आहे, धनाजी जाधव, नागोजी जेधे, वरखडे बंधू, सूर्याजी मालुसरे अशी समधी तरुण पोरं घेऊन जातो. आणि आपल्या नेहमीच्या गनिमी पद्धतीने न आखता मी माझ्या पद्धतीने आखतो. तुमचं स्वराज्य चालतं ते अशा धाडसी मोहिमांच्या जीवावरच, कळलं? दरबारातील गप्पांवर नाही. हंबीरराव तयारीला लागाच. आई भवानी तुमच्या पाठीशी असेलच. वय महाराज थरगळ. आता आपण इथं आहोत. हा बहादूरगड. आपलं 9,000चं सैन्य घोड्यावर बसून बहादूरगडापर्यंत पोचायला 8 दिवस कुठंच नाही. बहादूरगडाच्या चारी दिशांना 35,000चं घोडदळ तैनात आहे. मी म्हणतोय तेच ऐका. हे समोरासमोर लढणं शक्यच नाही. गनिमी कावाच महत्वाचा. जायच्या वाटा किती आहेत? इथून भोर, मनेरा, मग पुणे मार्गे वाडे बोलायला वळसा घालून भीमेच्या पल्याड पेडगाव. दुसरी वाट पुन्हा भोर, मनीरा, मग वाल्ले, जेजुरी, कुरकुम करत 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 पेडगाव. पहिली वाट लांबची, दुसरी जरा जवळची. आपण दोन्ही वाटा वापरू. गडाकडे येताना जवळचा आणि सोपा मार्ग कुठला? पहिले भीमाकाठ, मग नाणेघाट, मग पुन्हा ओलांडून मुळशी खोऱ्यातून मानगाव मार्गे थेट रायगड. साधारण किती दिस? 4-5 दिवस. येताना मोठं जंगल कुठं किती अंतरावर? भीमाकाठ वलंडला की वाडे बोलायची लय मोठी देवऱ्या लागते. शाणा असल तर तो पेडगावचा 1.5 शाणा आपल्या माग माग जंगलात घुसायची हिंमत नाही करणार. पण या वेळेला इकडून जायच्या आधीच तिकडून येताना काय काय ह्याचा विचार आपण का करतोय माहित नाही. हा नाईक, फक्त 9,000 घोडदळ आहे आपल्याकडे. नाही तर काय. खानाच्या चिमटीत सापडलो भुगाच की. 9 नाही, 7च. काय 7च. आयो 7,000 मावळे घेऊन मालोजी, यसाजी, मोरोपंत बहादूरगडावर हल्ला बोलतील. उरलेले 2,000 हंबीररावांसोबत कुरकुमला थांबतील. हे कुरकुम कुठं आलं मधीच? माहित नाही. नाही, पण पहिला घाव घालणार कोण? माहित नाही. ऐका 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 नाही, मला काय म्हणायचंय हा, नीट ऐका. आपल्याला तरी माहितीये का आपण नक्की काय करायचंय ते? आमचं माहित नाही, पण तुझं माहिती आहे. काय? तुला उद्याच एक काम करायचंय. कसलं? बहादूर खानाला कळलं पाहिजे ताबडतोब. काय? 7,000 मराठी त्याच्यावर समोरून चालून येत आहेत. आणि हे त्याला मी समोरून जाऊन सांगायचंय? माहित नाही. घ्या. एक बार फिर से. 7,000 मराठा सैनिक कभी भी आप पे हमला बोल सकते हैं. और ये तुमसे किसने कहा बैल वाले? हाँ, तुम्हारे बैल ने? खुले मैदान में सामने से हमला करना मराठों की फितरत नहीं है. सिवा अब राजा बन गया है. शायद अब छुप छुप के वार करने में उसे शर्म आती है. बहादुर हंसने के बजाय दिमाग से सोचो. अरे मैं जा रहा था रास्ते से, मैं देखा. अरे अरे क्या कर रहे हैं आप? अरे मैं तो, मेरे को लगा बख्शीश देंगे, आप चटका दे रहे. बस 7,000. अरे लय झाले तुला. अरे लय मार कुठे असतात ते. रो क्यों रहा है? टोचा तो. टोचा तो टोचा. चला बस.
बच्चू है, सच बोल रहा है? हाँ हाँ सच बोल रहा है। ले आता बहादुर, खबर कुछ गलत लग रही है। मैं खुदा से दरख्वास्त करता हूं कि ये खबर गलत ना निकले। साथ नहीं 70,000 आने दो। पेड़ गांव के चौराहों पर उनके सिरों की ऐसी दीवार खड़ी करूंगा, रायगढ़ पर बैठा सिवा भी उसे देख सके। महाराज एवढं काय बघताय? अंधार. राहुजी ही पहिलीच अशी मोहीम आहे जी आमच्याकरता इतकी अंधारात आहे. महाराज, आज 7 दिवस झाले. मोहिमेबद्दल रायगडावर काहीच माहिती नाही. नक्की झालं खंबीर आहे तिकडे. पण तरीही मला वाटतं आणखीन एक 10,000ची तुकडी घेऊन आपण स्वतः निघावं. गरज नाही. प्रतापरावांसारखा योद्धा गेल्यानंतर ज्या विश्वासानं त्याला सरसेनापती बनवलं, त्याच विश्वासानं या मोहिमेकडे पहा. तो चुकणार नाही. आणि तो पेडगावचा 1.5 शहाणा काय जड आहे का त्याला? हो, जडच आहेत. कारण लढणारे इथे कुरकुंभ मध्ये देवदर्शन करतायत आणि थकलेले वयस्कर शत्रूवर सोडलेत. नक्की काय करायचंय आपल्याला? आता जे काही करायचं ते बैरजी आल्यावरच. एवढंच सावध जायचं होतं तर मग ही एवढी अवघड मोहीम आखली कशाला? म्हटलं कधीतरी तुमच्या झारखडवाक्यानी जावं. राव, या समजा तलवारींच्या दार काढून झाल्यात, बघून घ्या एकदा. काय सर्जेराव, गनिमाला गुदगुल्या नाही करायच्या, कापायचं आहे. निदान नानाजी पंतांच्या जिबी एवढी तरी काढा की दार. सर्जेराव, त्या धार लावलेल्या तलवारी म्यानात टाका. देवदर्शनाला कशाला पाहिजेत तलवारी? जा, देव नसलेल्या देवळात दर्शन घेऊन या. हे बघा, पेडगाव पासून आपण फक्त 6 कोसांवर आहोत. 7 दिवस झाले बहिर्जीचा पत्ता नाही. बहिर्जी येणार नानाजी पंत? अहो, येणार येणार येणार, कधी येणार? हे बघा, मोहीम फसू शकते, पण योग्य वेळी विचार बदलला तर 9,000 जणांचे प्राण वाचतील. हे सगळं काळजीपोटी चाललंय का भीतीपोटी? काय हा? भीती? मला? माझं जर चुकत नसेल तर तुमच्यापेक्षा 2 मोहिमा जास्त लढलोय आणि जिंकलोय सुद्धा. आणि जिथे गरज तिथे माघार सुद्धा घेतली आहे. नानाजी पंत, माघार बिगार मला मान्य नाहीये आणि माघारच घ्यायची असं. ते देवळातले गाववाले आलेत. नाही, कुरकुंबाईची पौर्णिमेची ओटी भरायची म्हणतात. ठीक आहे ना, म्हणा तुम्ही. 2 बरीच झालं देऊळ बंदच आहे ना बहादूर खानाच्या भीतीनं. तर त्या आईची मूर्ती पण घेऊन गेलाय तो. गाववाले म्हणतात की एवढं सगळे मावळे इथं जमलेचे आहेत, स्वतः तुम्ही इथं, भीती कसली? उत्सव करून ठीक आहे, मग हाकलून द्या त्यांना. अरे, त्या जगतोय का मरतोय माहित नाही, उत्सव कसले करताय? अहो, हाकला काय त्यांना. काय बोलताय? बहिर्जी, नानाजी पंत, देवीचा हा गोंधळ तुमच्या मनातला बी गोंधळ दूर करेल. चला, बहिर्जीचा शब्द नीट ऐका, तोच तोडगा आहे. वाज धम धम धमचा उखाडा, ताशा तडतडा, काळीचा धडा धडा, रात्र महिन्याची आहे हो. सावा दूध भाव खडा, सावा दूध भाव खडा, म्हातारा कडा, पापाचा घडा, पुरेपूर त्याचा भरला हो. त्याच्या लग्नाची ठरली या येळ, आता काढा थोडीशी कळ. नको गडबड नको चघाई, राव जपून ठाई ठाई. शुभ उद्याचा हाय मुहूर्त, शुभ उद्याचा हाय मुहूर्त, नाही थडगत त्याची अलबत, ध्यान देऊनी ऐका हो.
साठी जमलं खुंकार तिथं पल्याड 7,000 आधी निघल तिथून वरात अशी वाजत गाजत जोरात त्याच्या माग गडातील गडी नाही लावली घराला कडी नाही तिथं कुणी मात पोर बाया पोर नोकर चाकर मग इथून सुटतील थोडे पायी चालत हातात घोडे तिथं उघड्यावर रुखवत नेऊ लुटून नको गफलते वा मोर खंबीर राहावे वा मोर खंबीर राहाव टाकूया डाव घालूया घाव देश श्रीमंत करूया हो शेगुडचा श्री खंडेराय अश्वा पायी तुडविला जाय हो प्राशन विष समान मदिरा मोरेश्वरास तिथे निवारा अडगळीत एका कोणाडी पडे विष्णू लक्ष्मीची जोडी खाटिक जिथे जानवी पाते भगवती माय आश्रया तेथे देवीच्या दागिन्यांचा थाट कुठली घाटणी कुठला कळस लोहाराच्या भट्टीमध्ये मोजित बसले अंतिम दिवस हर हर महादेव म्हणा करू स्थापना देवाची पुन्हा आजही शपथ घेतली हो कीर्तीचा काकडा पेटविला गे काकडा पेटविला हो हातपाठीवर खंडोबाचा नवसा पावल्या भैरूबाचा कुरकुंभाई यान तुझी गे कुरकुंभाई यान तुझी ग मळवट भरला या मातीचा येतो दर्शनाला आई येतो दर्शनाला आई उध्या भवानी उध्या 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 भवानी उध्या माहू देणुके उध उध ग माहू देणुके उध जगदंबाई उध्या उध्या ग जगदंबाई उध्या जगदंबाई उध्या उध्या ग जगदंबाई उध्या हे तुमच्या चिडचिडीचं उत्तर अनाजी पंत ही भीती होती मला म्हणून इतकी सावध आखली मोहीम ठीक आहे आता पुढे पुढे संताजी अरे तुला तुझा बाप किती आवडतो हा त्याच्या बिगर जगूच शकत नाही मी तो आहे म्हणून तर मी आहे ना वय ना मग बहादूर खान सकाळी तुझ्या बापाकडे पोचायच्या आत बैरजीने दिलेला निरोप तुझ्या बापाकडे पोहोचला पाहिजे नाही तर बाप हातचा गेला म्हणून समज. हा 4 कोसावर आहे मालोजी आणि ह्याच्या हातात फक्त 1 प्रहर. अरे बाप जाईल आजचा. चल 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 काय झालं तो उभा काढतो ना ते आवरण केला. पडे म्हणा पडे
बहिरजी गाण्यात म्हणाला तसं मराठे उलटे पळतील. अवघड आहे काय? पण आज मराठ्यांना उलट पळावं लागेलच. अनाजी पंत म्हणतात त्याप्रमाणे बहुधा आपल्या सगळ्यांच्या रक्ताचे पाठ रायगडाच्या पायथ्याशी पोचणार. तर हंबीररावाचा निरोप आल्या बगैर इथून निघायचं तरी कसं? घ्या आला निरोप. काळर तलवारी मोरपंत, आता रक्ताचे पाठ रायगडाच्या पायथ्याला लागणार. पर त्यांचे काय रे, निघायचं का? होय. हर हर निघायचंय पण उलट रायगडाकडे. डोकं फिरले का? बाळा, हा काल रात्री तुझी झोप नीट झाली नाही का? काहीच नाही झाली. अरे लका पहिलीच लढाई तुझी आणि माग फिरायच्या बॉम्बा मारतोय सोय. तसं निरोपच आलाय रावांचा का खांतीतून निघायच्या तुम्ही इथनं उलट पळायचं आणि बेमानं ते ओलांडून वाडे बोलायचे इथं देवराईत घुसायचं. मग मुळशी खोऱ्यातून थेट रायगड. अडे बोलाई अगं बाबो, कानाचं निशाण वर आलं की. अरे खान काय त्याचा दिल्लीतला बाप आला तरी तोडायचाच आहे. हा तर निघावं लागतंय बाबा. ते 35,000 आहेत म्हणून नाही, निरोप तसा दिलाय म्हणून. भेटूच आता रायगडावर. चल ग. आता 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 काय, निघावं तर लागणारच. कंक अंबिरावनं सांगितलंय म्हणजे नक्कीच काहीतरी विचार केला असं. चाल बिजली. वाडे बोलायचं, जंगल यायचं, लगा मावळायचं नाही. आज इन मराठी चूहों को एक साथ चुन चुन के मारूंगा. रुको, क्या रुको? हमारे पास इतना वक्त नहीं है नजीब. ये चूहे तो जंगल में घुस गए. इनके पीछे जंगल में जाने की गलती मत करना बहादुर. अफजल ने भी यही गलती की. आप पुरानी बातें छोड़िए. ये अफजल नहीं, बहादुर खान खड़ा है. आंखें खोलकर सामने देखिए. वो डर के भाग गए. मराठे भागे तो कई बार हैं, लेकिन बिना लड़े पहली बार भागे हैं. उन्हें मालूम था कि हम 35,000 हैं, फिर भी सामने से 7,000 लेकर क्यों आए? और आए तो आए, वो भी बिना हमीरराव के. नामुमकिन. हम्बीर राव का दिमाग तलवार से भी तेज चलता है. तो हम्बीर राव कहाँ है? कहाँ है? हरा, हरा! लहान मोठं बायका पोरं कोणीही बघू नका, कापून काढा एकेकाला. काय चाललंय अनाजी पंत? बायका पोरं आहेत ती. बहादूर खान आपल्या बायका पोरांशी कसं वागलाय विसरलात का सर सेनापती? त्या बहादूर खानाला त्याचा बाप कोण आहे ते माहित नाही, पण आपला बाप तिथं रायगडावर बसलाय त्याचं काय काय शिकवण आहे त्याची? असे 10 बहादूर समोर आले तर उभे कापू, पण कुणी बाई समोर आली तर आई समजून तिच्यासाठी कमरेत वाकू. हे बघा सर, बस. राव बहादूर खान परत फिरण्याआधी समदे देव ताब्यात घेऊ. धनाजी, वरल्या अंगाला अडगळीची जागा. संताजी, होय. खायल्या अंगाला गोड्याची पागा. तर पेटलेली भट्टी मी विजवतो या सूर्याची. चला लवकर. अनाजी पंत, तुम्ही तुकोजीला घेऊन आहे ना महालगाठा. मोरेश्वर आहे तिथं. तोवर भिकाजीला घेऊन मी खाटीक खाण्यातली जनावरं कापतो. छत्रपती शिवाजी महाराजांची माणसं आहेत आम्ही. आया बहिणींवर तलवारी उगारणं आमचा धर्म नाही.
जय भवानी. वहिनी साहेब अहो आपलं मालक पेडगावची मोहीम जिंकून आलं. अरे काय सांगतोयस काय वय आणि सौता महाराजांनी त्यांच्या हाताने त्यांना सोन्याचं कडं दिलं. जिंकून आला सा आत्ता सरसेनापती शोभताय. आमचं छोट स्वराज्य कुठं दिसना. हाय की या तारा राणी या. आ. कशी आहे? कसलं भारी आहे. कोणी दिलं? हे महाराजांनी दिलं. का म्हणून? कारण आम्ही दसऱ्याचा राक्षस शिमग्याला जाळून आलोय ना म्हणून.